हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. काय म्हणते ज्ञानेश्वरी? बस खाली. का ग? कुठला पेपर आहे उद्या? खाली बस की, तू दिसा नाही. उद्या बाई हा, समाजशास्त्र. समाजशास्त्र म्हणजे काय? इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, त्याला समाजशास्त्र म्हणतात, हाय ना? पण मग येतं ना तुला इतिहासाचं सगळं, भूगोलचं? बरं झालं. म्हणजे कसं, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हा सगळं ह्याच्यातलाच विषय आहे ना, सगळा इतिहास. मी सायन्स राहिले माझं लय म्हणजे लिहिलं, पण उत्तर चुकतील का बरोबर त्याला काय माहिती. का बरं एवढं टेन्शन तुला ज्ञानेश्वरी? जाऊ दे मरू, आता थोडीच पेपर लिहायचा आहे परत त्याचा. परत ज्ञानेश्वरीला आमच्या लय टेन्शन येतंय. पेपर झालाय तरी ती म्हणते किती हिवायचंय काय जुनं बाया. त्यात सायन्स मध्ये कमी पडले ना, बाकी तर राहू दे आता, काय करायचंय. हो का, उन्हाकाराचं इतकं ऊन, इतकं ऊन, इतकं ऊन, कुठं कुठं इतकं ऊन आहे सांगा बरं. असं एकदम 39 टेम्परेचरचं आमच्या इथं तेवढं ऊन आहे. 39 जास्तच असेल ना 39. हो ना, झाडं वाय सुडी अशी मस्त ह्याला तवर झाला. व्हिडिओ काढा म्हणलं तर कोणाचा तरी फोन येतो या. एकच मिनिट. तर बऱ्याच जणांच्या ऑर्डरी घरपोच झालेल्या आहेत आणि बऱ्याच जणांचं फोन पण आलं. तर सगळ्यांना आपला लसूण आवडलेला आहे, कारण का लसूण आवडाय जोगा होता. होया त्या चांगला आणि छान गावरान लाल. आता कुड्या पण मोठ्या, पण एखादा आता इकडे तिकडे होतीच कुडी, बारीक मोठा काय होता बरं का. काय करावं पोचलं का सगळं? हो, बरेच जणांचं मला रिप्लाय आला, रेशमाताई कुरिअर पोचलं, रेशमाताई कुरिअर पोचलं. बरं झालं, व्यवस्थित आला सगळ्यांचा. आता पोचलच, जसं जसं येईन असं असं टाकती या. काल काय केलं, आज काय टाकलं होतं ती गेल्यात, आणि परवा काय टाकलं होतं, आज अजून ही करायचं राहिला. ॲड्रेसच लिहित होते, अजून लिहून ठेवल्यात. पण आता चला बाकीची पण कामं बघावं लागतात. होय, हा ह्याने मोजू की, थांबा. आदुलीने का नको चालू होतं गावाचं दळण, बाहेरच बसलो होतो. आणि कुठं बसलं तरी एकदम गरम आणि उखाडते. इतके झाडाखाली ह्या लिंबाच्या सावलीला काय झाले काय माहिती. त्या लिंबाच्या सावली इतकी गार आहे ना, म्हणून आम्ही तिकडे बसलो होतो परवा दिवशी लसूण पॅक करायला. तुम्ही का नाही हिवाळ्यात सगळ्या झाडाला त्याचा पाला पाडून हे केलं. हे कधी पाडलाय तेव्हा? काय पण बोलते या. पाडलाय तुम्ही हिवाळ्यात सगळं पाडलाय. कुठं तेव्हा पाला नाही झाडला. अगं ह्याला लिंबुळ्या सुद्धा नाही आल्या, कुठं तरीच लिंबुळे आले. नाहीतर मध्ये 2-4 दिवस आबाळ पाऊस येत होता ना, सगळा मोहर झाडलाय. ऐकून ह्या वेळेस कुठल्याच लिंबाला लिंबुळी नाही लयशी करून. त्या तिकडच्या गुराने बसल्या नाही, इकडच्या ना इकडे हितल्या तरी आहे थोड्या. लय घाण होती. पावसाळ्याच्या दिवसात असल्या माशानी घोंगत्यात ना, आणि ती झाडून दुष्काळ ज्या लिंबुळ्या नसतात का नाही लिंबाला, पाऊस लय येतो, लय लिंबुळी आली का नाही दुष्काळ. कोण म्हणलं तसं असतं? होय, मस्त पाऊस आहे. माझं चिमणं झोपलं होतं. अयो, पाय चप्पल सुद्धा नाही. चप्पल घाल ना. अगं उन्हाळी लागेल की माझ्या आई. हो वर चल. शाळेचे कपडे काढले नाहीत, काय नाही. झालं का पेपर चालू तुझं बाळा? उद्यापासून वय. अरे देवा. हा, प्रश्नपत्रिका सोडवायची वय. उद्या मामाची जत्रेला जायचंय, सॉरी यात्रेला जायचंय. बर बर. उद्या कुठला पेपर आहे बाळा तुझा? 24 तारखेला. होय ग. मला बरं होईल गावला तर. किती दिवस आहे? 24 तारीख तर किती लांब आहे? शुभ संध्याकाळ सगळ्यांना. चला मस्तपैकी आता संध्याकाळची म्हणजे 7 वाजायची वेळ झाली आणि इकडं माझं चाललंय झाडांना पाणी लावायचं. का तर आता ह्या टायमिंगला संध्याकाळचं पाणी लावल्यावर मस्त वाटतं आणि झाडं पण लगेच सुकत नाही. ती इकडं वर चाललंय पाणी आणि आमच्या ह्या झाडात वर घर आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती कधी बघितलं नसेल, पण इथं आहे. या झाडात वर दिसतंय ती ग्रीन नेट, ही तुम्हाला तिथं आहे. म्हणून इकडं वर लगेच आज बायचा आभाळ आल्यागत वाटतंय, त्याच्यामुळे जास्त झाडं सुकल्यात. लगेचच माना टाकून देतात. कसलं हिरवं होतं पण लगेच पिवळं पडलं. पाणी कमी पडलं की पिवळी झरत पानं होते. ती पाणी एक्स्ट्रा ठेवलं की हिरवंगार. दिवस पार मावळला आणि आभाळ कसं आलं बघा. पाठीमागच्या कॅमेराने दाखवू तुम्हाला.
एकच मिनटं, मला एक फोन येतोय. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळचं छान वातावरण आणि आमच्या इकडं पावसाचंच वातावरण झालंय आणि खूपच वारं सुटले. कसं काय आधीनामध्येच आभाळ येत आहे काय कळलं नाहीच. आणि हा का वारं सुटले आणि आमच्या ह्यांना कसं सगळे अशा आरामात झोपलेत. भाकरीची वाट बघतात सगळे. 4 कोपऱ्याला 4. ज्ञानेश्वरी बेसन पिठाची तो वर भरली हो दे तेवढी. चला आज काय भाजी चालली अयो. बेसन ज्ञानेश्वरी मला वाटलं ते करते काय त्याला म्हणतात. बेसन चाललंय. बेसन चुलीवर चांगलं मस्तपैकी हाटून असं हिरव्या मिरचीचं त्याला लसूण कोथिंबीर कढीपत्ता सगळं टाकून कसं उगं चुलीवलं बेसन. हॉटेलला जायचं का चुलीवलं बेसन आणि भाकरी खाय होय त्या. स्पेशल चुलीवलं बेसन आणि भाकरी. बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी स्पेशल चुलीवलं. माणसं 100-100 रुपये देऊन स्पेशल. हॉटेलच आहे ती स्पेशल. चुलीवरचं बेसन. चुलीवरचं नाही काय म्हणायची ती पहिली माणसं बेसनाला पिठलं. स्पेशल पिठलं भाकरी. स्पेशल चुलीवरचं पिठलं आणि भाकरी. उग गावरान पद्धतीने माणसं नाव पण कसली भारी देते ती बघा. आणि त्याच्यावर तुटून पडते ती माणसं. झुणका 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 भाकरी. नेने देणार ठेव. त्यासोबत काय ती कांदा हिरव्या मिरचीचा ठेचा खरडा खरडा. लय नाव तर ही जुन्या माणसांची नावं होती म्हाताऱ्या माणसांची. आता लय नवीन नाव त्याचीच. बेसन करायचंय मस्तपैकी छान छान. आता बेसन आता कोण म्हणतं का कुठे चाळण फुक्या डाब्यात आहे की पिठात. उठ चहा केलेला आताच त्याच्यामुळं चालली ती छान चपाती खायची. आणि मांजर दूध पिऊन तर कुठं बसली या. अगं खाली बसावा. इतक्यावर ट्याळ्या बसली का पार. काय कशाला ध्यान ठेवती काय अजून काय आलंय तिथं वर कोपऱ्यात. कसं चाललंय तिचं लय अवघड आहे तिचं. नेहारपैकी दूध. अगं सोनूला मी व्हिडिओ काढ म्हणल्यावर पण सोनूला कटाळा येतो. आणि काम कर म्हणलं की मग कटाळा येतो. व्हिडिओ नको काढायला आणि काम नको करा है ना ज्ञानू. मग नाही ग ऍड्रेस लिहिते की बाई सकाळ लिहिलं की तो काय अभ्यास केला पाणी भरलं तिने लय काम केले काय सांगायचंय. वाटा मी झाडलाय कुठं कशाला बोलती. पाणी मारलं तो फक्त वाट्यावर. बरोबर आहे कामच केलं तो. 10 मिनिटं वेस्ट केली तेवढ्यात मी किती बरोबर. असं मस्त पैकी बेसन घरच्या डाळीचं आता हरभरा भरडून मस्त पैकी दळून आणायचं. तुम्ही कुणाला बेसन पाहिजे ती सांगा. एकदम प्युअर तुम्हाला बेसन पीठ देणार. माझी तसली हाय काही नसती. मला ती हेट जमत बी नाही. आणि त्यांनी लगेच ऑर्डर टाकलं बेसन पिठाच्या. आपलं बेसन पीठ दळायचंय अजून. लगेच देणार लगेच देणार. पप्पा म्हणतात ते बरोबरच आहे. बेसन पीठ आमचं घरचंच हरभरा आहे. घरच्या डाळीचं बेसन पीठ करायचंय. तुम्हाला माहित आहे माझं कसं असं पायलीचं 2-2 पायल्या डबं भरलेलं असतात बेसन पिठाचं. आमचं घरचंच असतं. आम्ही एकदा डाळ देणार प्युअर हरभरा. हरभऱ्याच्या डाळीचं त्यात बदल पण 2-3 दिवसांनी ऑर्डर टाका घ्यायचं असलं तर. नाहीतर उगा मी सांगते म्हणून नाही. खरंच तुम्हाला जर पाहिजेच असलं ना पण त्यांना घरगुती गावरान. पप्पा म्हणतात ते बरोबरच आहे. बाया काय करू शकते नाही अगं माणसांना गावरान नाही मिळत. कुणाला पाहिजे असलं तर ऑर्डर द्या म्हणजे मी बनवते. आधी बनव की आता पीठ म्हणजे मग लगेच द्यायला. तसं नाही ग बनवून ठेवून मग नाही खातल्यावर काय करू. एकच मिनिट मला फोन आलाय कोणाचा तरी त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ मी इथं संपवते. आणि राहिलेला समाचार दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी सगळं सांगते व्यवस्थित बरं का. आता हे काय झालं एक फोन आलाय तर असो. बाय सगळ्यांना गुड नाईट. पीठ लय मस्त बनवते. त्यांना माहिती आहे की आपल्यासारखी धपाटे असतात त्यांनी बघितल्या व्हिडिओ मध्ये. करून दाखवते एक दिवशी.
आमच्या सारखे असतात, तुम्ही बघितलंय ते आमचं घरचंच पीठ असतं तुम्हाला थालपीठ करून छानपैकी. दाखवते आणि मग तुम्हाला देते. हां आणि तुम्हाला काय नाही, नुसतं गाव मिरचीचं पीठ, मिरची आणि लसूण एवढंच मिसळायचं आणि ओके धपाटी करायची. तुम्हाला ओके. म्हणतात कसली चव चव हा. लागते त्याला. छान. बाय बाय करा चला, आणि राहिलेला समाचार उद्या सांगा. बरोबर. बाय बाय. हाटलं बेसन, एक अर्जंट फोन येतोय त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ इथंच संपवती. संपवून कोणाला धपाट्याचं पीठ, बेसन पीठ टाकतात ती सगळ्यांनी हे करा, कमेंट करा, ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी कमेंट करा. त्याच विचार लागतं. हा म्हणजे तसं 2 पायल्या 3 पायल्या 4 पायल्या दळून आणाय आम्हाला. हा.